एव्हरीवन. आपण एक लेक्चर पहिले एक टॉपिक स्टार्ट केला नवीन, दॅट इज 15 टॉपिक बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज. यात आपण लास्ट लेक्चरमध्ये बायोडायव्हर्सिटी शिकलो होतो की व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी, त्याची डेफिनेशन, एक जनरल कन्सेप्ट घेतली होती की ॲक्च्युली बायोडायव्हर्सिटी काय आहे. देन आपण बायोडायव्हर्सिटीच्या लेवल्स बघितल्या, 3 लेवल्स होत्या, जेनेटिक, स्पेसिस अँड इकोलॉजिकल. तिन्ही लेवल डिटेलमध्ये शिकलो. देन आज आपला टॉपिक आहे दॅट इज पॅटर्न ऑफ बायोडायव्हर्सिटी आणि एक टॉपिक दॅट इज इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसिस डायव्हर्सिटी टू द इकोसिस्टीम. सो फर्स्ट आपण डिस्कस करणार आहोत दॅट इज व्हॉट इज पॅटर्न ऑफ बायोडायव्हर्सिटी. जी बायोडायव्हर्सिटी ऑल अराउंड आपल्या आहे, तो त्याचा पॅटर्न कसा असतो तो आपण बघणार आहोत. होल अर्थवर जी बायोडायव्हर्सिटी आहे ती कशा प्रकारात ऑब्झर्व केली जाते टू द डिफरंट स्पेसेस, आपण ते बघणार आहोत. सो पॅटर्न ऑफ बायोडायव्हर्सिटी 2 पॅटर्न्समध्ये असते, 2 पार्टमध्ये डिवाइड केली आहे. दॅट इज लॅटिट्युडिनल अँड अल्टिट्युडिनल ग्रॅडियंट अँड सेकंड इज स्पेसिस एरिया रिलेशनशिप. सो नाव फर्स्ट व्हॉट इज लॅटिट्यूड अँड अल्टिट्यूड. जेव्हा जॉग्रफीमध्ये तुम्ही अर्थचा ग्लोब शिकता तेव्हा लॅटिट्यूड अँड अल्टिट्यूड या 2 कन्सेप्ट्स असतात. सो लॅटिट्यूड अँड अल्टिट्यूड या 2 ज्या कन्सेप्ट आहेत, लॅटिट्यूड मीन्स प्लेन अर्थ सरफेस अँड अल्टिट्यूड मीन्स हाईट. अल्टिट्यूडमध्ये जे एरियाज इन्क्लुडेड असतात दॅट इज हिल्स, जे काही मोठे माउंटेन्स असतात दॅट कम्स अंडर अल्टिट्यूड, आणि जो काही रिमेनिंग एरिया असतो नॉट फ्लॅट. लॅटिट्यूड म्हणजे फ्लॅट सरफेस कन्सिडर नाही करू शकत, बिकॉज जो आपला अर्थचा सरफेस आहे तो कॉन्स्टंट फ्लॅट नसतो. कुठे काही छोटे एलिव्हेशन्स असतात, कुठे खूप डीप व्हॅली असते. सो दिस ऑल एरिया इज लॅटिट्यूड अँड द माउंटेन्स, हिल्स, हे जे काही हाय अल्टिट्यूड आहे, जे हाय हाईटचे एरियाज आहे दे आर इन अल्टिट्यूड. सो लॅटिट्यूड अँड अल्टिट्यूड या 2 ग्रॅडियंटला बायोडायव्हर्सिटी कशी डिफरंटली शो होते ते आपण बघणार आहोत. सो फर्स्ट आहे लॅटिट्यूड. लॅटिट्यूड जो एरिया असतो त्यामध्ये डायव्हर्सिटी कशा टाईपची शो होते, त्यात कसे व्हेरिएशन्स असतात किंवा कोणते फॅक्टर्स जे अफेक्ट करतात बायोडायव्हर्सिटीला ते बघणार आहोत. जो आपण टॉपिक स्टार्ट केला आहे हा एन्व्हायरमेंटचा टॉपिक आहे. जस्ट जनरल डिस्कशन आहे, जे आधीपासून आपण शिकत आलो आहोत किंवा जे आपण आपल्या सराउंडिंग ऑब्झर्व करतो एन्व्हायरमेंट्समध्ये, तेच बस आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे. आणि एक्झाममध्ये सुद्धा तुम्ही बुकिश लँग्वेज न लिहिता तुमची ओन लँग्वेजसुद्धा लिहू शकतात. बुक्समध्ये जे सपोज एक्झाम्पल्स आहे ते प्रिव्हियस एक्झाम्पल्स आहे, बट तुम्ही लेटेस्ट एक्झाम्पल्ससुद्धा देऊ शकता. एन्व्हायरमेंट हा असा टॉपिक असतो जर जेवढं लेटेस्ट नॉलेज तुम्ही पेपरमध्ये प्रेझेंट कराल देन इट शोज मोर वर्सॅलिटी टू द आन्सर शीट. सो एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही लेटेस्ट एक्झाम्पल्ससुद्धा देऊ शकतात. एक्झाम्पल्स आता कसे कसे येतात ते आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. सो एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही जस्ट सराउंडिंगमध्ये जे काही गोष्टी आपण ऑब्झर्व करतो त्याच आता आपल्याला इथे एक कन्सेप्ट देऊन शिकायचं आहे. सो फर्स्ट आपण आता बायोडायव्हर्सिटी स्टार्ट केला होता. त्या बायोडायव्हर्सिटी चेंज कसे असतात, बिकॉज डिफरंट स्पेसमध्ये डिफरंट बायोडायव्हर्सिटी असते, डिफरंट स्पेसीज असतात. एकच स्पेसीज सपोज इंडियामध्ये एखादी ॲनिमल स्पेसीज आहे, तीच स्पेसीज आउट ऑफ इंडियासुद्धा असेलच, काही गॅरंटी नाही, डिफरंट असते. अँड नेहमीच डिफरंट ऑब्झर्व होतात, डिफरंट एरिया डिफरंट स्पेसीस शो करतात. सो ते व्हेरिएशन्स कसे असते, त्या व्हेरिएशन्सला कोणते फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात, हेच बस आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये शिकायचं असतं. सो लॅटिट्यूड मीन्स जो एरिया हाईट किंवा अल्टिट्यूडन एरिया सोडून जो एरिया असतो दॅट इज कम्स इन लॅटिट्यूड. मग यात कोणते व्हेरिएशन्स असतात स्पेसिस रिचनेसला ते बघणार आहोत. सो लॅटिट्यूड मीन्स नॉट युनिफॉर्म एरिया अराउंड द ग्लोब. मीन्स हाईट, जर आपण अल्टिट्यूड म्हणजे जर हाईट कन्सिडर करत आहोत तर मग लॅटिट्यूड म्हणजे फ्लॅट सरफेस का, तर नाही, युनिफॉर्म सरफेस नसतो थ्रू द ग्लोब. त्याच्यातही काही एलिव्हेशन्स असतात, डीप व्हॅलीज असतात, बट तरी तो सगळा जो एरिया आहे अल्टिट्यूडला सोडून जो काही एरिया असतो दॅट कम्स इन लॅटिट्यूड. मग यात जे काही स्पेसिस व्हेरिएशन्स आहे त्याचे फॅक्टर्स आहे ते बघू. सो लॅटिट्यूड हा थ्रू आउट द युनिवर्स युनिफॉर्म नसतो. देन जे स्पेसिस रिचनेस आहे ते लॅटिट्यूडमध्ये कशा टाईपनी असतात ते बघणार आहोत. सो जे स्पेसिस रिचनेस आहे ते
हायर ॲट लोअर लॅटिट्यूड्स. आता लोअर लॅटिट्यूड मीन्स व्हॉट, जो एरिया थोडा लो हाईटचा असतो, मीन्स ज्यात एलिव्हेशन्स कमी असतात आणि डीपनेस जास्त असतो, मीन्स खोल दऱ्या किंवा जो एरिया थोडा खालच्या भागाला असतो त्या भागात स्पेसिस रिचनेस जास्त असते ॲज कम्पेअरिंग टू द अदर एरियाज. जो एरिया हाय लॅटिट्यूड और अल्टिट्यूडचा आहे त्या एरियाच्या कम्पॅरिझनमध्ये जो एरिया लोअर लॅटिट्यूड आहे तिथे हायर स्पेसिस रिचनेस असतो. मीन्स असं अपोजिटली लक्षात ठेवायचं की जिथे लोअर लॅटिट्यूड तिथे हायर स्पेसिस रिचनेस आणि जिथे हायर लॅटिट्यूड तिथे अल्टिट्यूडच्या कम्पॅरिझनमध्ये लोअर स्पेसिस रिचनेस. देन जसं जसं आपण पोल्सकडे मूव्ह होतो, आता पोल्स मीन्स व्हॉट, आपल्या अर्थला 2 पोल आहे, दॅट इज नॉर्थ पोल साऊथ पोल, जे टॉपला अर्थच्या ग्लोबवर प्रेझेंट आहे. सो आपण जसं जसं त्या पोलकडे मूव्ह होतो फ्रॉम द लॅटिट्यूड्स, मग त्या पोलकडे सपोज हा आपला अर्थचा ग्लोब आहे, कन्सिडर इट ॲज अ ग्लोब ऑफ अर्थ. हे सपोज साऊथ अँड नॉर्थ पोल्स आहे. मग हा जो लॅटिट्यूडचा एरिया आहे, इथून आपण जेव्हा पोल्सकडे मूव्ह होतो तेव्हा त्या टाईमला जी स्पेसिस रिचनेस आहे ते डिक्रीज होते जसं जसं आपण पोलकडे मूव्ह होणार. सो या पॉईंटला स्पेसिस रिचनेस हाय असणार. मग जसंही आपण पोलकडे मूव्ह होणार त्यावेळी जो स्पेसिस रिचनेस आहे, मीन्स स्पेसिसमध्ये जे काही व्हेरायटीज आहे किंवा त्या एरियामध्ये प्रेझेंट असलेल्या स्पेसिसचा नंबर आहे तो डिक्रीज होत जातो जसं जसं आपण वरती मूव्ह होणार. सो दिस इज जो स्पेसिस रिचनेस आहे दॅट डिक्लाइन्स टुवर्ड द पोल बट हायर इन लोअर लॅटिट्यूड्स. सो दिस इज डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पेसिस रिचनेस टू द ग्लोब. सो आपण ग्लोबमध्ये स्पेसिस रिचनेस कसा आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते बघितलं की लोअर लॅटिट्यूडला हाय असणार, बट जसेही आपण पोल्सकडे मूव्ह होतो त्या टाईमला तो डिक्लाइन होत जातो, मीन्स लोअर त्याचा जो रेट आहे, त्याचं जे स्पेसिस रिचनेसचा नंबर आहे तो लो होत जातो. दॅट इज डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पेसिस रिचनेस टू द ग्लोब. देन कोणते फॅक्टर्स आहे जे स्पेसिससाठी रिस्पॉन्सिबल असतात किंवा व्हेरायटीज इन स्पेस, एखाद्या जागेवर खूप व्हेरायटी आहे स्पेसिसची आणि एखाद्या जागेवर त्या जागेच्या कम्पॅरिझनमध्ये तेवढ्या व्हेरायटीज नाही स्पेसिसच्या, तर मग यासाठी कोणते फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात किंवा कोणते फॅक्टर्स फेवर करतात स्पेसिस रिचनेसला ते बघणार आहोत. नेहमी आपण डिस्कस केलेले पॉईंट्स आहे. जर सपोज आपण प्लांटचं एक्झाम्पल घेतलं तर मग प्लांटच्या ग्रोथसाठी त्याच्या स्पेसिस मल्टिप्लाय होण्यासाठी जे काही फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात, आपण फोटोसिंथेसिस और प्लांट बायोलॉजी शिकलो आहोत, दॅट इज बॉटनीमध्ये आपण शिकलो की प्लांट ग्रोथला कोणते फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात. वॉटर, सनलाईट, सॉईलमध्ये जे न्यूट्रिएंट्स आहेत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन, हे जे काही पॉईंट्स असतात तेच पॉईंटसुद्धा इथे फेवर करतात. सनलाईट, ग्लॅसिएशन ॲट पोल, स्टॅबिलिटी, लेसर मायग्रेशन, टेम्परेचर अँड रेनफॉल. ते एक नवीन कन्सेप्ट आहे ग्लॅसिएशन ॲट पोल्स. आता आपण पोल्स बघत आहोत. सो पोल्स बेसिकली काय असतात, जिथे ग्लॅसियर्स असतात. ग्लॅसियर्स मीन्स वॉट, बर्फाच्छादित प्रदेश, जिथे जे आईसचं प्रमाण आहे. आपल्या इथे सॉईल प्रेझेंट असते, तिथे सॉईलवर आईस असतो और आयदर आईसचा सरफेस असतो. सो ते जे सरफेस आहे दॅट इज पोल्स. त्या पोल्समध्ये ग्लॅसिएशन असतं, मीन्स जो बर्फ आहे त्याचा सरफेस असतो. तशा सरफेसवर प्लांट स्पेसिस, नॉर्मल जे आपले प्लांट्स आहे ते स्पेसिस ग्रो करत नाही. सो त्या एरियात ते जे कंडिशन आहे ते प्लांटसाठी फेवरेबल नसतं. मग या ज्या कंडिशन्स आहे या फेवर करतात स्पेसिस रिचनेसला, की जिथे ग्लॅसिएशन आहे तिथे जे आपल्या इकडे नॉर्मल प्लांट्स पाहायला मिळतात ते तिथे पाहायला मिळत नाही. सनलाईट पाहिजे असते, ज्या एरियात जास्त पण सनलाईट नाही आणि कमी पण सनलाईट नाही. फॉर एक्झाम्पल जिथे खूप जास्त सनलाईट असतं, फॉर एक्झाम्पल डेझर्ट एरियाज, तिथे सुद्धा प्लांट्स कमी पाहायला मिळतात, बिकॉज जास्ती सनलाईटसुद्धा प्लांट्सला फेवरेबल नसते. जे ॲड्युकेट अमाऊंट आहे तेच अमाऊंट त्यांना, आपण प्लांट्सचं स्पेसिसचं एक्झाम्पल बघत आहोत म्हणून. सो जे ॲड्युकेट प्रमाण आहे त्याच प्रमाणात सनलाईट पाहिजे असते. So this is also a factor which is responsible for species richness. Then stability, जे environment आहे त्यात certain stability
रिस्पॉन्सिबल असते स्पेसीससाठी. जिथे होल ऑफ द इयर फक्त आईस असेल तिथे सुद्धा स्पेसीस सर्वाईव्ह करू शकत नाही. जिथे होल ऑफ द इयर सनलाईट असेल तिथे सुद्धा स्पेसीस सर्वाईव्ह करू शकत नाही. जो काही पिरियड असतो त्या पर्टिक्युलर पिरियडनुसार व्हेरिएशन्स पाहिजे असतात आणि त्या व्हेरिएशन्समध्ये स्टॅबिलिटी हवी असते एन्व्हायरमेंटमध्ये, तेव्हाच कुठलीही स्पेसीस तिथे सर्वाईव्ह करू शकेल. देन लेसर मायग्रेशन, जे काही मायग्रेशन होतं ॲनिमल्सचं, बेसिकली मायग्रेशन कन्सिडर्स फॉर ॲनिमल स्पेसीस, जे काही ॲनिमल स्पेसीस असतात. फॉर एक्झाम्पल आता एखादी फॉरेस्ट कन्सिडर केला, त्या फॉरेस्टमधनं जर ॲनिमल्सचं मायग्रेशन झालं, ॲनिमल्सच्या काही स्पेसीस मायग्रेट झाल्या, तर त्या एरियातलं जे काही स्पेसीसचा नंबर आहे, स्पेसीस रिचनेस आहे, तो लो होईल. सो जो लेसर मायग्रेशन हा पॉईंट आहे, दिस ऑल्सो फेवर्ड फॉर स्पेसीस रिचनेस. देन टेम्परेचर, ऑब्वियसली एखादी स्पेसीस सर्वाईव्ह करायची आहे, तिला जे टेम्परेचर पाहिजे आहे, ज्या टेम्परेचरमध्ये ते सर्वाईव्ह करू शकेल, ते टेम्परेचरसुद्धा रिस्पॉन्सिबल असतं त्या स्पेसीसच्या सर्वाईव्हसाठी, त्या स्पेसीसच्या रिचनेससाठी. सो दिस इज ऑल्सो वन फॅक्टर विच फेवर स्पेसीस रिचनेस. देन रेनफॉल, ऑब्वियसली प्रत्येक लिव्हिंग बिंगला सर्वाईव्ह करायसाठी वॉटर पाहिजे असतं. वॉटरचा फॉरेस्ट्समध्ये जो मेन सोर्स असतो दॅट इज ऑर रिवर, लेक्स और आयदर रेनफॉल. सो दिस इज द फॅक्टर विच आर रिस्पॉन्सिबल फॉर स्पेसीस रिचनेस. हे फॅक्टर्स आपण जनरली सुद्धा डिस्कस करतो, तेच फॅक्टर आपण एका आन्सरमध्ये फिट केले. सो दिस इज ऑल अबाउट फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर स्पेसीस रिचनेस, जो आपण लॅटिट्यूड या पॉईंटच्या अंडरमध्ये शिकलो. देन आपण लॅटिट्यूड बघितलं, आता अल्टिट्यूडमध्ये कशा स्पेसीस रिचनेस होतात ते बघायचं आहे. त्याआधी लॅटिट्यूडमध्ये एक आपण आतापर्यंत बेसिकली कन्सेप्ट बघितली, या कन्सेप्टला इन शॉर्ट वर्ड्स कसं एक्सप्लेन करायचं ते बघू. सो स्पेसीस रिचनेस डिक्रीजेस ॲज वी मूव्ह अवे फ्रॉम इक्वेटर टू पोल्स. मी आधीच ग्लोबनुसार सांगितलं की जेव्हा आपण इक्वेटरपासनं पोल्सकडे मूव्ह होतो तेव्हा स्पेसीस रिचनेस हा डिक्रीज होतो. देन मॅक्झिमम ॲट द ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, ऑब्वियसली जे ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहे जिथे सगळे हे जे फॅक्टर्स आहे हे ॲड्युकेट प्रमाणात प्रेझेंट असतात, त्याचं जे प्रत्येक फॅक्टरचा जो लेवल असतो, जो स्पेसीससाठी फेवरेबल असतो ते प्रेझेंट असतं, तिथे स्पेसीस रिचनेस हा मॅक्सिमम असतो. फॉर एक्झाम्पल ॲमेझॉन रेन फॉरेस्ट, इथे 40,000 प्लांट्सच्या स्पेसीज आहेत, 1,300 बर्ड्सच्या स्पेसीज आहेत, 4 to 7 मॅमल्सच्या स्पेसीस आहे आणि 3,000 अदर स्पेसीस आहे. हे नंबर तुमच्या टेक्स्टबुक्समध्ये दिले आहेत. तुमच्याकडे लेटेस्ट नंबर जर असेल तरी तुम्ही ते सुद्धा नोट करू शकता तुमच्या आन्सरमध्ये. बट हे टेक्स्टबुक्सचे नंबर आहे, हे फक्त लक्षात ठेवायचे. या जनरली MCQs वगैरे विचारत नाही, बट लक्षात ठेवा जर सपोजच MCQs आलं देन यू शुड बी प्रिपेअर फॉर इट. देन आपण लॅटिट्यूडमध्ये काय बघितलं की इक्वेटरपासनं जसंही आपण पोल्सकडे मूव्ह होतो तो जो स्पेसीस रिचनेस आहे तो डिक्रीज होतो आणि जे रेन फॉरेस्ट आहे त्यात मॅक्सिमम स्पेसीस रिचनेस असतो. मग त्याचे जे फॅक्टर्स आहेत ते बघितले. हे सगळं आपण लॅटिट्यूडमध्ये बघितलं. आता अल्टिट्यूडमध्ये कसं स्पेसीस रिचनेसमध्ये व्हेरिएशन्स असतं ते बघणार आहोत. अल्टिट्यूड मीन्स हाईटचा जो ही एरिया असतो, माउंटेन्स हिल्स जेही आहे ते अल्टिट्यूडिनल एरियामध्ये येणार. आपण लॅटिट्यूडमध्ये आधीच शिकलो की जसंही आपण इक्वेटरपासनं हाईटचा जो काही एरिया आहे त्याकडे मूव्ह होतो तो जो काही स्पेसीस रिचनेस आहे तो डिक्रीज होतो. तेच इथे बघायचं आहे की स्पेसीस डायव्हर्सिटी इज मोर ॲट लोअर अल्टिट्यूड दॅन द हायर अल्टिट्यूड. म्हणजे जे कमी हाईटचा एरिया आहे तिथे स्पेसीस रिचनेस जास्त असतो ॲज कम्पेअर टू द हायर अल्टिट्यूड एरिया. फॉर एक्झाम्पल आपण एव्हरेस्ट कन्सिडर केलं, एव्हरेस्ट माउंटेन, आणि आपल्या एरियातला एखादी नॉर्मल हिल कन्सिडर केली. या दोघांचं जर आपण स्पेसीसचं कम्पॅरिझन घेतलं तर जी आपली लो हाईटवाली हिल आहे त्यात स्पेसीस रिचनेस हा जास्त असतो ॲज कम्पेअर टू द एव्हरेस्ट माउंटेन बिकॉज इट हॅज ऑन हाय अल्टिट्यूड. सो अल्टिट्यूडिनलमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची की स्पेसीस रिचनेस हा लोअर अल्टिट्यूडमध्ये जास्त असतो ॲज कम्पॅरिझन टू द हायर अल्टिट्यूड एरिया. मग आपला सेकंड पॉईंट आहे पॅटर्न ऑफ बायोडायव्हर्सिटीचा. फर्स्ट पॉईंट होता दॅट इज लॅटिट्यूडिनल अँड अल्टिट्यूडिनल ग्रॅडिएट.
सेकंड आहे दॅट इज स्पेसिस एरिया रिलेशनशिप. सो व्हॉट इज स्पेसिस अँड एरियाज रिलेशन मीन्स स्पेसिस आणि पर्टिक्युलर एरियामध्ये काय रिलेशन असतं, हे दोघंही एकमेकांवर कसे डिपेंडेबल असतात ते बघणार आहोत. सो नंबर ऑफ स्पेसिस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया. द डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया मीन्स नंबर ऑफ स्पेसिस इन्क्रीज झालं तर एरियासुद्धा इन्क्रीज होणार. सपोज नंबर ऑफ स्पेसिस डिक्रीज झाल्या तर त्या स्पेसिसने कवर केलेला एरियासुद्धा डिक्रीज होणार. सो दिस इज रिलेशन बिटवीन स्पेसिस अँड एरिया. दे आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर. एक सायंटिस्ट आहे ज्यांनी स्पेसिस एरिया रिलेशनला एक नवीन फॉर्म दिला, एक नवीन कन्सेप्ट दिली. सो द नेम ऑफ सायंटिस्ट इज इट इज फ्रॉम जर्मन न्यूट्रलिस्ट अलेक्झांडर वॅन ह्युम्बोल्डट. सो या सायंटिस्टनी स्पेसिस एरिया रिलेशनशिपबद्दल काय सांगितलं हे आपण बघणार आहोत. नाव थोडं मोठं आहे बट लक्षात ठेवाल. द सायंटिस्ट इज फ्रॉम जर्मन, त्याचं प्रोफेशन न्यूट्रलिस्ट, त्याचं नाव अलेक्झांडर वॅन ह्युम्बोल्ट. सो हे नाव लक्षात ठेवा. MCQजमध्ये किंवा इवन इदर मॅच द फॉलोइंग, आपण जे क्वेश्चन्सचा पॅटर्न बघितला त्यात मॅच द फॉलोइंग और ऑड मॅन आउट हे असे क्वेश्चन्स ॲड झाले आहेत. तर या अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये सुद्धा असं काही विचारलं जाऊ शकतं. सो बी प्रिपेअर फॉर इट. नेम ऑफ सायंटिस्ट इज अलेक्झांडर वॅन ह्युम्बोल्ट. ही इज फ्रॉम जर्मन अँड प्रोफेशन इज naturalist. So species increases with increase in area up to the limit. means ज्या काही स्पेसिस आहे आपण आधीच बघितलं की नंबर ऑफ स्पेसिस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया. मीन्स स्पेसिसचा नंबर इन्क्रीज झाला तर ऑब्वियसली एरियासुद्धा इन्क्रीज होणार. बट दिस सायंटिस्ट याने नवीन टर्म इन्व्हेंट केली की स्पेसिस इन्क्रीज होणार, एरियासुद्धा इन्क्रीज होणार, बट याची एक सर्टन लिमिट असते. त्या लिमिटपर्यंत स्पेसिस इन्क्रीज होणार, विथ रिस्पेक्ट टू एरियासुद्धा इन्क्रीज होणार, बट अप टू द लिमिट इन्क्रीज होणार. त्यानंतर ते कॉन्स्टंट असणार, त्यात इन्क्रीजही नाही आणि डिक्रीजही. मीन्स एक लिमिट असते त्या गोष्टीला की स्पेसिस जो काही स्पेसिसचा ग्रोथ आहे आणि जो एरियाचा ग्रोथ आहे हा ग्रो होईल दोघांच्याही रिस्पेक्टिवली, बट अप टू वन लिमिट. मग हे जे स्टेटमेंट आहे हे प्रूव्ह करायसाठी त्यांनी एक ग्राफ थ्रू एक्सप्लेन केलं, दॅट इज स्पेसिस रिचनेस अँड एरिया ग्राफ. हा ग्राफ शो करतो की स्पेसिस रिचनेस अँड एरिया अप टू सर्टन लिमिट ग्रो होतात, अप टू सर्टन लिमिट इन्क्रीज होतात. देन आफ्टर दॅट दे शो रेक्टँग्युलर हायपरबोला. दिस इज हा जो कर्व इथे शो होत आहे याची डायग्राम टेक्स्टबुकमध्ये दिली आहे, मी ते तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. सो हा जो कर्व आहे एक सर्टन लिमिटपर्यंत हे दोघंही इन्क्रीज होणार, बट आफ्टर दॅट लिमिट ते कॉन्स्टंट असणार. त्याची ग्रो होण्याची सुद्धा एक लिमिट असते. सो आफ्टर सर्टन लिमिट इट विल शो रेक्टँग्युलर हायपरबोला. मग हा जो कर्व आहे, हा जो ग्राफ आहे, याला इन फॉर्म्युला जर रिप्रेझेंट करायचं असेल, सो आपण इथे ज्या काही टर्म्स नोट केल्या आहेत त्या कशासाठी नोटेड आहे सो ते बघू. दॅट इज S फॉर स्पेसिस रिचनेस, दॅट इज दिस. A फॉर एरिया अंडर द स्टडी, दॅट इज दिस. अँड C फॉर Y इंटरसेप्ट. तुम्ही मॅथ्समध्ये लाईन इक्वेशन शिकला आहात, त्यामध्ये वाय इंटरसेप्ट काय असतो, स्लोप काय असतो हे शिकला असाल. सो C फॉर वाय इंटरसेप्ट, दॅट इज. देन Z फॉर स्लोप ऑफ द लाईन, दिस इज. मग हा जो फॉर्म्युला आहे इट इज इन द फॉर्म ऑफ लॉग, दॅट इज log S इज इक्वल्स टू log C प्लस Z log A. या फॉर्म्युल्याचा जर सपोज आपल्याला लॉग रिमूव्ह करायचा आहे तर मग हा फॉर्म्युला कशा प्रकारे होईल. सो दिस इज इन दॅट वे, दॅट इज S इज इक्वल्स टू C इंटू A टू द पॉवर Z. जेव्हा आपण लॉग रिमूव्ह करतो त्या टाईमला ज्या टर्म्स आहेत ज्या लॉगमध्ये असतात त्या या फॉर्ममध्ये शो होतात, दॅट इज S इज इक्वल्स टू C इंटू A टू द पॉवर Z. सो हा बेसिक फॉर्म्युला आहे. याचं मीन्स एवढं काही काम नाही समोर, बट लक्षात ठेवाल MCQजमध्ये किंवा जे ऑब्जेक्टिव्ह टाईप्स क्वेश्चन आहे त्यामध्ये विचारल्या जाऊ शकतात.
हा फॉर्म्युला कोणाच्या टर्मच्या अंडर येतो, दॅट इज जर्मन नॅचरलिस्ट अलेक्झांडर व्हॅन हुम्बोल्ट यांनी हा ग्राफ शो केला. याच ग्राफचा फॉर्म्युल्यामध्ये आपण जर कन्सेप्ट घेतला दॅट इज इट विल बी इन दॅट वे. दिस इज फॉर्म्युला, लक्षात ठेवायचा इझी फॉर्म्युला आहे. अँड दिस इज ग्राफ. हा ग्राफसुद्धा लक्षात ठेवायचा दॅट इज ॲट सर्टन लिमिट हे दोनही जे युनिट आहे ते इन्क्रीज होणार, बट टू द सर्टन लिमिट देन इट विल शो रेक्टँग्युलर हायपरबोला. सो दिस इज ऑल अबाउट द अल्टिट्युडिनल ग्रेडियंट ऑफ पॅटर्न ऑफ अल्टिट्युडनल नाही, स्पेसिस एरिया रिलेशनशिप ऑफ पॅटर्न ऑफ बायोडायव्हर्सिटी. अल्टिट्यूडमध्ये बस एकच कन्सेप्ट आहे दॅट इज लोअर अल्टिट्यूडमध्ये स्पेसिस रिचनेस जास्त असतो आणि हायर अल्टिट्यूडमध्ये कमी असतो. देन लॅटिट्यूडमध्ये आपण जो लोअर लॅटिट्यूड एरिया आहे तिथे स्पेसिस रिचनेस जास्त असणार ॲज कम्पेअर टू द अदर एरियाज. इक्वेटरमध्ये स्पेसिस रिचनेस जास्त असणार ॲज कम्पेअर टू द पोल्स. देन एक्झाम्पल आहे ॲमेझॉन रेन फॉरेस्टचं. त्यानंतर अल्टिट्यूड शिकलो, त्यानंतर स्पेसिस एरिया रिलेशनशिप. देन जे आपण झेड कन्सिडर केला दॅट इज स्लोप ऑफ लाईन. याची जी व्हॅल्यू आहे ती टेक्स्टबुकमध्ये दिली आहे दॅट इज इट विल बी व्हॅरी फ्रॉम 0.1 to 0.2 फॉर स्पेसिस रिचनेस ग्राफ. सो हा स्लोप आहे. कुठलाही ग्राफ ड्रॉ केला तुम्हाला स्लोप फाइंड आउट करायचा असतो, तो मग हा जो स्लोपची व्हॅल्यू आहे फॉर स्पेसिस रिचनेस अँड एरिया ग्राफ दिस इज 0.1 to 0.2. देन आपला नेक्स्ट कन्सेप्ट आहे दॅट इज इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसिस रिचनेस स्पेसिस डायव्हर्सिटी टू द इकोसिस्टीम. आता स्पेसिस डायव्हर्सिटीचा आपल्या इकोसिस्टीममध्ये काय इम्पॉर्टन्स आहे ते बघायचं आहे. सो तुम्ही हा जो आपण टॉपिक बघितला दॅट इज पॅटर्न ऑफ बायोडायव्हर्सिटी, या शॉर्ट जे नोट्स मी मेन्शन केले त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. थँक्यू. सो आपला नेक्स्ट पॉईंट आहे दॅट इज इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसिस डायव्हर्सिटी टू द इकोसिस्टम. याआधी आपण पॅटर्न ऑफ बायोडायव्हर्सिटी, त्यात लॅटिट्युडिनल अँड अल्टिट्युडिनल ग्रॅडियंट, देन स्पेसिस एरिया रिलेशनशिप हे 2 पॉईंट्स बघितले. तर नेक्स्ट टॉपिक आहे दॅट इज इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसिस डायव्हर्सिटी इन द इकोसिस्टीम. आपल्या ज्या काही इकोसिस्टम्स आहे त्यामध्ये स्पेसिस डायव्हर्सिटीचं काय इम्पॉर्टन्स आहे ते बघणार आहोत. इन जनरल जर ही कन्सेप्ट घ्यायची झाली तर स्पेसिस डायव्हर्सिटी मीन्स ज्या काही स्पेसिसमध्ये व्हेरिएशन्स असते, ज्या डिफरंट स्पेसिस आपल्या अर्थवर प्रेझेंट आहे, या सगळ्या स्पेसिसचं इकोसिस्टमला काय इम्पॉर्टन्स आहे. सो जर सपोज स्पेसिस डायव्हर्सिटीज नसती तर इकोसिस्टम सर्वाईव्ह झाली असती का. सो जर आपण इन जनरल ही कन्सेप्ट घ्यायची झाली, जर सपोज स्पेसिस डायव्हर्सिटी नसेल तर इकोसिस्टम विल नॉट सर्वाईव्ह. कारण की जेव्हा स्पेसिस डायव्हर्सिटी आहे तेव्हाच आपली इकोसिस्टीम ही स्टेबल आहे. बिकॉज इकोसिस्टीममध्ये डिफरंट जे काही फॅक्टर्स असतात, ज्याप्रमाणे फूड चेन असते, आपली जी फूड चेन आहे त्यामध्ये एव्हरी सिंगल मॉलिक्युलर ऑर्गॅनिझम कितीही छोटा असू द्या किंवा कितीही मोठा असू द्या ते एक दोघांवर डिपेंडेबल असतात. वन ॲनिमल इज डिपेंडेड ऑन अदर फॅक्टर. वन मीन्स जे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी हे जे काही फूड फॅक्टर्स आहे हे एकमेकांवर डिपेंडेबल असतात. त्यामधला एक जरी फॅक्टर मिस झाला, एक जरी फॅक्टर व्हॅनिश झाला तर पूर्ण फूड चेन ही डिस्टर्ब होत असते. सो ती फूड चेनमध्ये जे फॅक्टर्स असतात दिस कम्स अंडर स्पेसिस डायव्हर्सिटी. ते फॅक्टरसुद्धा स्पेसिस डायव्हर्सिटीचाच भाग असतात. मग जर सपोज स्पेसिस डायव्हर्सिटीमधला एक जरी फॅक्टर रिमूव्ह झाला तर पूर्ण इकोसिस्टीमचा जो बॅलन्स आहे तो डिस्टर्ब होतो. सो इन दॅट वे स्पेसिस डायव्हर्सिटी इज इम्पॉर्टन्स फॉर इकोसिस्टीम. इकोसिस्टीम जेव्हा स्पेसिस डायव्हर्सिटी आहे तेव्हाच आपली इकोसिस्टीम सर्वाईव्ह करते. जर सपोज स्पेसिस डायव्हर्सिटी नसेल, एखादी स्पेसिस व्हॅनिश झाली तर ते मीन्स जेव्हा ती व्हॅनिश झाली तेव्हाच अफेक्ट नाही करणार इकोसिस्टीमवर, ती स्लोली अफेक्ट करते. इट विल इफेक्ट ड्रास्टिकल, खूप मोठा सुद्धा इफेक्ट असू शकतो. जो फॅक्टर व्हॅनिश होत आहे त्या फॅक्टरवर रिस्पॉन्सिबल असते की ते फॅक्टर किती प्रमाणात इकोसिस्टीमला इफेक्ट करेल. सो आपण जे काही डिस्कस केलं तेच आपल्याला इन वर्ड्स डिस्कस करायचं आहे. सो जे स्पेसिस डायव्हर्सिटीज आणि इकोसिस्टमचं जे रिलेशनशिप आहे त्यात एक 2 लाईनमध्ये एक्सप्लेन केलं. एक छोटी डेफिनेशन टाईप टेक्स्टबुकमध्ये मेन्शन आहे दॅट इज community is said to be stable if average biomass production
रिमेन्स फेअरली कॉन्स्टंट ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. मीन्स आपली जी कम्युनिटी आहे, आपली जो काही एरिया आहे तो तेव्हाच स्टेबल कन्सिडर केला जातो तेव्हा जे ॲव्हरेज बायोमास प्रोडक्शन आहे ते फेअरली कॉन्स्टंट असतं. आता ॲव्हरेज बायोमास प्रोडक्शन मीन्स या अर्थवर जेवढ्या काही लिव्हिंग बिंग्स प्रेझेंट आहे त्याचं टोटल ॲव्हरेज बायोमास जे असतं दॅट इज ॲव्हरेज बायोमास प्रोडक्शन ऑफ होल ग्लोब. सो हे तेव्हाच कॉन्स्टंट कन्सिडर केलं जातं जेव्हा प्रत्येक कम्युनिटी इज विल बी स्टेबल. या कम्युनिटीमधला एक जरी फॅक्टर वॅनिश झाला तर इट विल अफेक्ट बायोमास प्रोडक्शन अँड जेव्हा बायोमास प्रोडक्शन अफेक्ट होतं देन इट्स ऑब्वियसली अफेक्ट इकोसिस्टीम. सो इन दॅट वे स्पेसिस डायव्हर्सिटी इज इम्पॉर्टंट फॉर इकोसिस्टीम. देन जो काही स्पेसिस रिचनेस आहे मीन्स स्पेसिसमध्ये जेही व्हेरिएशन्स आहे दे आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर स्टेबिलिटी ऑफ इकोलॉजिकल कम्युनिटी. जेवढ्या व्हेरायटीज ऑफ स्पेसिस प्रेझेंट असतील आणि त्या इक्वली प्रेझेंट असेल त्याच प्रमाणात जे स्टॅबिलिटी आहे इकोलॉजिकल कम्युनिटीची ते सुद्धा मेंटेन राहील. देन एक हायपोथेसिस आहे दॅट इज प्रोडक्टिव्हिटी स्टॅबिलिटी हायपोथेसिस. हायपोथेसिस काय म्हणतं दॅट इज रिच डायव्हर्सिटी लीड्स टू लेसर व्हेरिएशन इन द बायोमास प्रोडक्शन ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. जे आपण वरती बघितलं तेच आहे की जेवढं व्हेरिएशन राहील स्पेसिस डायव्हर्सिटीमध्ये जेवढी डायव्हर्सिटी ही रिच राहील जेवढे व्हेरिएशन्स राहील तेवढं जे बायोमास प्रोडक्शन आहे त्याचं व्हेरिएशन मीन्स लेस राहील. जेवढी डायव्हर्सिटी रिच राहील तेवढं जे बायोमास प्रोडक्शन आहे त्यात व्हेरिएशन कमी राहील आणि हे व्हेरिएशन जर कमी असेल देन इट विल बी प्रोडक्टिव्हिटी स्टॅबिलिटी हायपोथेसिस. सो व्हॉट इज प्रोडक्टिव्हिटी स्टॅबिलिटी हायपोथेसिस काय म्हणतं दॅट इज जेवढी डायव्हर्सिटी ही रिच असेल तेवढं जे व्हेरिएशन आहे बायोमास प्रोडक्शनमध्ये ते लेस असेल. जेवढं बायोमास प्रोडक्शनचे व्हेरिएशन लेस असेल तेवढी आपली इकोसिस्टीम ही बॅलन्स असते. दिस इज द प्रोडक्टिव्हिटी स्टॅबिलिटी हायपोथेसिस. हे बस लक्षात ठेवा. यात MCQs विचारलं जाऊ शकते हे स्टेटमेंट देईल आणि हे कोणता हायपोथेसिस आहे बिकॉज या लेसनमध्ये 2-3 हायपोथेसिस आहे. सो स्टेटमेंट देऊन कोणता हायपोथेसिस आहे हे फाइंड आउट करायला MCQs येऊ शकतं. सो हे लक्षात ठेवा. व्हॉट इज प्रोडक्टिव्हिटी स्टॅबिलिटी हायपोथेसिस. देन नेक्स्ट इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसिस डायव्हर्सिटीमध्ये एक आणखी हायपोथेसिस आहे दॅट इज रॅविट पॉपर हायपोथेसिस. मग हे रॅविट पॉपर हायपोथेसिस जे फर्स्ट कॉइन केलं होतं दॅट इज सायंटिस्ट इज पॉल इलरिच. पॉल इलरिचनी रॅविट पॉपर हायपोथेसिस एक्सप्लेन केलं होतं. त्यांनी एरोप्लेनला इकोसिस्टीमसोबत कम्पेअर केलं. मीन्स आपली जी एरोप्लेनची सिस्टीम असते या डिफरंट रॅविट कनेक्टेड असतात. प्रत्येक रॅविट आपलं फंक्शन परफॉर्म करत असतो. एका रॅविटमध्ये भरपूरसे ऑर्गन्स भरपूरसे पार्ट फंक्शन करत असतात. मेनी ऑफ द पार्ट्स कंबायनिंगली मेक वन रॅविट. सो त्यामधला एक जरी पार्ट वॅनिश झाला किंवा एक जरी पार्ट खराब झाला तर पूर्ण रॅविटचं फंक्शन खराब होतं. आणि एक रॅविट सपोज त्याचं फंक्शन करणं बंद झालं सपोज स्टॉप झालं देन एरोप्लेन विल नॉट फंक्शन. जे नॉर्मल फंक्शन आहे एरोप्लेनचं ते होणार नाही. दॅट मीन्स एरोप्लेनचं जे काही फंक्शनिंग आहे ते स्टॉप होईल. सिमिलरली इकोसिस्टीमचं सुद्धा तसंच आहे. इकोसिस्टीममधला एक जरी पार्ट हा वॅनिश झाला किंवा इंडेंजर स्पेसिस झाली किंवा त्यात काही डिफेक्ट आला देन होल इकोसिस्टीम विल बी अफेक्टेड. डायरेक्टली अफेक्ट होत नाही त्याला पिरियड ऑफ टाईम लागतो अफेक्ट व्हायला बट अफेक्ट होतं. मग जो फॅक्टर वॅनिश होत आहे त्यावर इफेक्टिवनेस डिपेंड असतो. सपोज जर एरोप्लेनचे जे विंग्स असतात तेच डिफेक्ट झाले तर एरोप्लेन फ्लाय करणार नाही. सिमिलरली इकोसिस्टीमचा जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तोच वॅनिश झाला तर इकोसिस्टीम वर्क करणार नाही. दिस इज द रॅविट पॉपर हायपोथेसिस. हा जो हायपोथेसिस आहे तो आपण इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसिस डायव्हर्सिटी टू द इकोसिस्टम या अंडर शिकलो. आपण 2 हायपोथेसिस बघितले दॅट इज प्रोडक्टिव्हिटी स्टॅबिलिटी हायपोथेसिस अँड सेकंड इज रॅविट पॉपर हायपोथेसिस. हे दोनही अलग अलग वेनी लक्षात ठेवायचे. सो दिस इज ऑल अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसिस डायव्हर्सिटी टू द इकोसिस्टीम. या पॉईंटचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आज आपले 2 पॉईंट्स आपण कव्हर केले दॅट इज पॅटर्न ऑफ बायोडायव्हर्सिटी अँड सेकंड इज इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसिस डायव्हर्सिटी टू द इकोसिस्टीम. जो रिमेनिंग पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. तुम्ही या टॉपिकचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. थँक्यू.